गणेश आणि जयवंत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. बॉल ऑन ट्रॅक वरती युनाइट क्रमांक 1 वरती प्रतीश मस्कर. जयंत आणि गणेश अशी जोडी मैदानामध्ये करताना आपण पाहिलं. प्रतीश मस्करचा विचार करायला लागला तर रायगड प्रीमियर सारख्या स्पर्धेमध्ये की खेळताना या खेळाडूला मैदानामध्ये पाहायला मिळाला. गेम इज ऑन. सामन्याला ते सुरुवात. पण आपण पाहतोय द्वारकानाथ चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली. पहिलाच बॉल. चला आता उशीर दौडू नका. पहिलाच बॉल लोवर पुलटस पतीचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी मैदानामध्ये त्याचा परिणाम मैदानामध्ये भोगत असताना या बॉलवरती ठोकलाय चौकार. डीज पहिल्याच बॉलवरती चौकार. अगदी दूरवरून प्रवास करून या मैदानामध्ये का दाखल झाला हे सांगत असताना इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा नशिबाचा हा करतर चौकार. डीज तीन तास तर या मैदानामध्ये या पोहोचण्यासाठी त्यांना लागलेत. अगदी ज्या पद्धतीने खेळ पाहायला आला हवा अगदी त्याच पद्धतीने खेळ होताना जरूर पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. पहिला बॉल आपण पाहिला पॅटच्या स्वरूपामध्ये चौकार. त्यानंतर आपण पाहतो लेग बाईच्या स्वरूपामध्ये बाईच्या स्वरूपामध्ये तर या 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतो. धावा कशी आहे हो. धावसंख्या येणं खूप महत्वाचं आहे. वेगवान बॉल त्याच्यावरती वेगवान उत्तर. सलगच्या 3 बॉलवरती आले 3 चौकार. आपण पाहतोय मैदानामध्ये धावसंख्या पाहतो धावपलकावरती 12 धावा. डीज पारोने देखील दारू सोडले. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 12 धाबा. पहिल्या 3 बॉलवरती आक्रमणाला सुरुवात केली. आपण पाहिला खरं तर आपण दूरवरून प्रवास करून या मैदानामध्ये का दाखल झालं हे सांगत असताना धावा कशी आहे हो. धावा येणं खूप महत्त्वाचं होतं. आता पाहतोय मैदानामध्ये ज्या गोलंदाजाने करतं रायगड प्रीमियर लीग सारख्या फलंदाजांना करतं बांधून ठेवलं गेलं त्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये गाभासाठी गाभाच्या अस्तित्वासाठी थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना वेगवान बॉल मैदानामध्ये पडतो. तुमच्याकडे वेग असून चालत नाही. तुमच्याकडे लाईन लेंथ देखील खूप महत्त्वाची असते आणि तीच लाईन लेंथ चुकीची मैदानामध्ये पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 धाव मात्र इथे ॲड केले जाईल. एकूण धावसंख्या पाहतो धावपलकावरती 13 धावा. 13 धावा धावपलकावरती पाहतोय प्रतीश मस्कर. थोडीशी मागणी गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा. परंतु इथे आपण पाहिला अगदी शेवटच्या क्षणाला का विना कमबॅक करणं खूप महत्त्वाचं राहील. आणि इथना कमबॅक राहील का मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच भिंगार टीमचा कॅप्टन जासई टीमचा कॅप्टन त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करू टॉस करण्यासाठी आपण या. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 14 धावा. 71 विकेट्स तर घेणं खूप महत्त्वाचं असेल. वेगवान उत्तर मैदानामध्ये देत असताना फलंदाज आपण पाहतोय जयंतच्या बॅटमधना हा षटकार. डीज
गोटेघर बी संघ सध्या छगडीला भन्नाट फॉर्म मध्ये धावणारा शहापूर तालुक्यातील हा संघ आहे. आणि या मैदानामध्ये खरं दूरवरून प्रवास करून का आलोत हे सांगत असताना कमालीची बॅटिंग. लोबर पोल्टर्समध्ये बॉल आपण पाहिला मैदानामध्ये फेकला गेला. एक धाव मात्र वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडंसं सेट्रेक्शन पंबल फेकी थोडीशी खराब. कदाचित नॉन स्ट्राईकला हाफ फेकी केली असती तर कदाचित फलंदाज देखील बाद झाला असता. परत एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. पहिला ओव्हरचा इथे खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती बिनबाद 21 धावा. डीजे रोशन ठोक. खरं तर आपण पाहतोय मिथ 11 खरं तर कालुंद्रे संघ अर्थातच नशीब भोईर याने खरं तर ही टीम पुरस्कृत केली गेली आणि जे देखील मॅचचा आनंद घेत असतील कदाचित तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो जाणतारा जाम चषक 2025 मध्ये. खरं तर मिथ 11 खरं तर सातत्यानं मोहो टीमचे पुरस्कृत करणारे पॅकर्स आपले सर्वांचे लाडके आदरणीय नशीब शेठ भोईर, वाघाची वाडी असो, जय बापदेव पाली, मोहो, साई टीम खरं तर भरपूर खरं तर बामणडोंगरी असो, साई असो, अगदी प्रत्येक टीम खरं तर त्यांच्या माध्यमातून पॅक केली जाते. ते नशीब शेठ भोईर करतात. कदाचित मॅचचा आनंद घेत असतील तुमचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती तब्बल 22 धावा. कमबॅक करायला हवं. बॉल अँड ट्रॅकवरती आपण पाहतो कल्पेशला. पहिला बॉल आपण पाहिला इकडे धाव सन्मान दिला गेला. नॉनस्टिकचा फलंदाज आपण पाहतोय गणेशला स्ट्राईकवरती आणण्याचं काम मैदानामध्ये राहिलंय. गोटेघर बस संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय 50 सुसाट वेगाने अखेर तर धावसंख्या आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग राहिली आज प्रत्येक खेळाडूंनी 100% देत असताना आपण पाहतोय इथे विकेटची संधी. इथे आपण मैदानामध्ये असं वाटलं होतं परंतु इथे आपण पाहिला गती कमी केली करते या बॉलवरती. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये खरं तर आपण पाहतोय संजय दिसले सर मॅन फ्रॉम वारदोली. नॉट आउट असेल. धावसंख्या पाहतो धावपलकावरती तब्बल 22 धावा. आता शांत वातावरण झालंय. प्रेक्षक देखील फार कमी पाहायला मिळतात. चला मोठे भिंगार टीमचा कॅप्टन या आपण. मोठे भिंगार टीमचा कॅप्टन कारण जासई टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो या आपण टॉस करण्यासाठी न उशीर दवडता कारण अजून देखील 2 मॅचेस पेंडिंग आहेत त्याच्यामुळे विनंती करू. नाटवेक या बॉलवरती आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 धावसंख्येने धावसंख्या पाहतो धावपलकावरती 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर भरपूर समाचार घेतला. त्यानंतर आपण पाहिला धावांसाठी संघर्ष जरूर राहिला. कमालीची बॉलिंग राहिली आहे कल्पेशची आणि याच गोलंदाजाची खरं तर गरज आहे आता टीम कालुंद्रे संघासाठी. इथनं तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला कमी धाबींच्या आतमध्ये रोखणं खूप महत्त्वाचं असेल.
अक्रॉस द लाईन फटका आपण पाहतोय. एकदा वेगानं पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडासा पंबल सेलेक्शन. तुम्हाला एक एक धाव वाचवायची असेल तर फिल्डिंग डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग बनवावी लागेल. परंतु तिथे आपण पाहिला 2 धावा मात्र वाचू शकला नाही. थोडंसं सेलेक्शन तिथे पंबल पाहायला मिळाला आणि या 2 धावसंख्येने तब्बल धावसंख्या पाहतो धावपलकावरती 26 धावा. अगदी आपण पाहिला एक एक 2-2 धावाला देखील प्राधान्य देताना आपण पाहतोय गोटेकर ब संघ. सध्याच्या घडीला आपण पाहिला चांगल्या चेंडूवरती सन्मान देऊन एकीकडे लक्ष केंद्रित करताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगल्या चेंडूवरती ज्या वेळेस आपण पाहिला त्यावेळेस एक एक 2-2 धावाला देखील प्राधान्य देताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. खोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. या बॉलवरती आपण पुन्हा एकदा पाहिला, एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. परफेक्ट यॉर्कर. परंतु इथे आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केले जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतो तब्बल 27 या अंकावरती. दुसरा षटक करत आपण पाहिला टीम मिथ 11 कालुंद्रे टीमच्या नावावरती राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावसंख्या आली, तब्बल 21 धावा. या ओव्हरमध्ये निव्वळ धावा खर्च केल्यात त्या कल्पेशने 6 धावा. अजून एक खोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये शेवट गोड करत असताना आपण पाहतोय एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतोय धावपलकावरती 27 धावा. डीजे रोशन ठोक. या बॉलवरती चांगल्या मिळतील. बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. ज्या मागच्या गोलंदाजाने कमवलं त्याच या पहिल्या गोलंदाजाने गमवलं. या बॉलवरती 4 धावा. डीजे शिकेरी बॉल ट्रॅक वरती करतात. वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याला मात्र पहिल्याच बॉलवरती चौकारानं उत्तर देत असताना फलंदाज आपण पाहायला मिळाला. यावेळी आपण पाहतोय लाईन आणि लेन चुकीची पाहायला मिळाली. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या पाहतोय एकरी धावसंख्येने तब्बल 32 धावा. 32 धावा धावपलकावरती आपण पाहतोय आकाश गिरी आणि जोडी आपण मैदानामध्ये पाहतो जी सलामीची जोडी गणेश आणि जयंत. ताकदीचा वापर या फटक्यामध्ये करायचा होता, परंतु आपण पाहिलं या बॉलवरती फलंदाजाला बीट करत असताना या चेंडूची नितांत गरज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मिथ 11 कालुंद्रे संघाला निरवी 11 साई समर्थ गोटेगर्भ संघ मजबूत स्थितीमध्ये वाटचाल करतोय. खोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. या बॉलवरती हेलिकॉप्टर करत लँड करायचं होता, परंतु इथे आपण पाहिलं एक धाव मात्र वाचू शकला नाहीये आणि इकडे धावेने धावसंख्या पाहतोय 33 या अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 21 धावा. त्यानंतर खडतर प्रवास राहिला. पहिल्या बॉलवरती आकाशगिरीवरती चौकार आला, त्यानंतर देखील कमालीची बॉलिंग राहिली. 3 बॉलमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. लोवर पुलटस पद्धतीचा बॉल ज्या पद्धतीने मैदानामध्ये सेलेक्शन सजवला गेलाय अगदी त्याच पद्धतीने बॉल मैदानामध्ये रिलीज केले गेले. इथे आपण पाहिला एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. फेकी जरूर खराब राहिली, कदाचित बॅकअप नसता तर या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट केल्या असत्या, परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही. एका धाब्यांसाठी मैदानामध्ये संघर्ष पाहायला मिळतं. रुपेश भोईर खरं तर आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेता. रुपेश पडबल खरं तर सामन्याचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी बैलगाडा क्षेत्रातील मोठा नाव आहे. कौस्तुभ पाटील. कौस्तुभ पाटील म्हटलं तर नेहमीच त्यांचा वारदोली गावासाठी भरपूर मोठा
सं आपला वाटचाल राहिली आहे अगदी. फटका पोचलाय परंतु इथे आपण पाहिलं सेफ लाइटिंग चेंडू होणार यात काही शंका नाहीये, परंतु एकदा मात्र वाचू शकला नाहीये. इकडे दाबेने संघ जाऊन पोहोचते तब्बल 36 या अंकावरती. 36 धाबा धावपलकावरती आपण पाहिला ज्या पद्धतीने पहिली ओव्हर खरं राहिले ती निर्वी 11 साई समर्थ गोटेकर संघासाठी. त्यानंतर आपण पाहिला कमबॅक मैदानामध्ये करणं खूप गरजेचं होतं आणि तेच कमबॅक राहिलं. ती गोलंदाज कल्पेश आणि त्यानंतर आकाशगिरी. अजून एक खोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. या बॉलवरती एकदा कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. कदाचित काम बनून गेला असता. डेंजर झोन वरती धावत होता गोलंदाज, परंतु इथे सुस्थितीमध्ये असतील. 2 धाबा देखील कंप्लीट. 3 ओव्हरचा इथे खेळ संपला जातो. धाव संख्या पाहतो धाव फलकावरती 38 धाबा. रुपेश पडबल साहेबांच्या हस्ते इथे टॉस केला गेला. विंगार संघ टॉस जिंकलाय. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रवीण अजून एक खरं तर क्रिकेटमधील मोठा नाव. खरं तर या खेळाडूला आता खरं तर पाहिलं ग्रामीण लेवल असो अगदी व्यावसायिक स्पर्धेमध्ये देखील खेळताना अगदी जवळून पाहिलंय कशा पद्धतीने गोलंदाजी राहिली. पहिल्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जरूर धाबा आल्या, त्यानंतर आपण पाहिल्या अगदी आपण पाहिला कदाचित ओपनची स्पर्धेमध्ये नेहमीच पाहायला मिळालंय. कदाचित प्रवीण घरत असता, परेश चिखलेकर असता तर मॅच मध्ये अजून देखील मजा आली असती. पण तिथे आपण पाहिला पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद होईल LBW च्या स्वरूपामध्ये. परतीचा प्रवास करताना फलंदाज गणेश बॅक टू पॅव्हलियन डीज. आतिश भांडे सुनेक आपण पाहतोय गोटेगर 20 संघाचा हा एडिटर मैदानामध्ये दाखल होतोय. अगदी चेहऱ्यावरती नेहमीच स्मित असते, त्याच्या नेहमीच पाहायला मिळत असते. इथे आपण पाहिला पहिलाच बॉल बीट करत असताना कमालीची बॉलिंग राहिली आहे ती प्रवीणची. याच गोलंदाजाची भरपूर गरज आहे सध्याच्या घडीला. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 38 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धाबा. चुकी कुठे झाली? प्रत्येक बॉलवरती षटकार मारण्याचा प्रयत्न आणि ती चुकी कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळाले. कदाचित 1-1 2-2 धाबा काम बनून गेला असता, मोठी धावसंख्या उभी जरूर केली असती. परंतु इथे आपण पाहिला थोडंसं खडतर प्रवास राहिला बॅटच्या स्वरूपामध्ये. आतिश देखील तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळाला. तू चल मी येतोय सोबत हे सांगत असताना फलंदाज बाद
एक एक चुकी खरं तर आपण पाहिला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खरं तर प्रयत्न केले गोलंदाजाने. क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तीच महत्त्वाची भूमिका कुठेतरी दबावामध्ये आणलं जातं तो मिथ 11 काळुंद्रे टीमला. प्रवीण जगदाळे वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे, परंतु इथे आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर उचली घेतल्यानंतर या बॉलवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद डीज ठोक. घरी जाता जाता कदाचित आडवा आला तर एकाच दोन होतील. इथे आपण पाहतो या बॉलवरती शेवट गोड करत असताना धावसंख्या पाहतो धावफलकावरती पहिल्या पूर्वार्धाचा इथे खेळ संपला जातो. 47 धाबा बनवायचे 24 बॉल मध्ये 48 धाबा डीजे ठोक. गायकर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकताय. सुरुवात नेहमीप्रमाणे आपण पहिला गणेश डिंगोरेने चांगली केली. पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून त्याला संबोधलं जातं आणि सुरुवातीलाच आक्रमक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहिले आणि 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर काळुंदरे संघाचं कमबॅक पाहिलं आणि आता टार्गेट सेट झालं आहे 48 धावा 4 ओव्हरमध्ये चेस करायच्यात. मिथ 11 मंगलमूर्ती काळुंदरे संघाचे पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर आणि खरं तर आणि जाणता राजा वारदोली संघाचे देखील पुरस्कर्ते आहेत. त्यांचा मनापासून आपण इथे आभार व्यक्त करूया. अनेक संघांना पुरस्कृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहिलं. मोहम्मद डोंगरी, साई, मोहो, वाघाची वाडी, मगाशी बऱ्याच संघांचा उल्लेख महेश गायकरांनी केला आणि अगदी आमचे परम मित्र नशीब शेठ त्यांच्या वतीने पुरस्कृत केलेला हा संघ आहे. फुल स्क्वॉड आहे, फक्त प्रवीण घरत आणि परेश नाही, 2 खेळाडू. बाकी सर्व खेळाडू तुम्हाला या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतील. आणि एका बाजूला तळवळीचे मनोज मालकर हे खतर गोठेकर ब संघाचे पुरस्कर्ते आहेत. निर्भय 11 साई समर्थ गोठेकर बी या टीमला आपण पाहताय.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला लवकरात लवकर पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. काळुंद्रे संघाला सूचना असेल. चला आता वेळ आपण जास्त घेऊ नका. आणखीन 2 सामने पेंडिंग आहेत. बॉल चॉईस केले जातात. बॉल चॉईस करण्यासाठी खास परेश तुमच्यासोबत जॉईंट झालाय. वेल एक्सपिरियन्स, कारण सलामीवीर म्हणून परेशने मी भूमिका राहिली आहे. परेश चिखलेकर या मंचावरती. परेश 48 धावांचा पाठलाग करायचा आणि प्रवीण जगदालेचा स्पेल पाहिला शेवटचा ओव्हर. लेफ्ट आर्म सीमर. तर पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. 2 खेळाडू प्रतीश आणि प्रथमेश हे 2 खेळाडू. मॅचला सुरुवात झाली. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 48 धावांचा पाठलाग करताना प्रथमेश आणि प्रतीश हे 2 खेळाडू मैदानाकडे दाखल झालेत. यंग टॅलेंट अंडर 25 चा फॉर्मॅट आहे. संकल्पना तर गोठेकर बी संघामध्ये आपण जर पाहिलं तर रेग्युलर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. प्रीतम जोशी पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आले. लेफ्ट आर्म सीमर. आणखीन एक अनुभवी खेळाडू आतिश भांडेला आपण पाहताय का, तर तो देखील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू गणेश टिंगोरे, ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर आहे. आणि आत्ताच केंद्रीय मंत्री चषकामध्ये पुन्हा एकदा त्याला बाईक मिळाली. ही स्पर्धा त्याच्यासाठी लकी राहिली, त्यांच्या संघासाठी लकी राहिली, कारण प्रचंड मोठा बॅट पॅच रायगडमध्ये अनेक स्पर्धांमध्ये या संघाच्या वाट्याला आला. परंतु केंद्रीय मंत्री चषकामध्ये या संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली. चला सामना सुरू करा आपण लगेच. प्रीतम जोशी आलेत पहिल्या तर षटकासाठी. प्रथमेश मस्कर आणि त्याच्या बरोबरीने प्रतीश मस्कर हे 2 खेळाडू. यस, लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. फॉर हँडकडून मात्र हे षटक असेल. 12चे सरासरी मात्र मेंटेन करायचे. प्रत्येक ओव्हर मागे 12.00 रिक्वायर्ड रन रेट. यानंतर आणखीन 2 सामने असेल. सुपर 12ला 2 संघ क्वालिफाय केले जातील, याची नोंद घ्या आपण. पहिला बॉल खोलात टाकला. टो क्रशिंग यॉर्कर. पंचांचा बोट अवकाशाकडे. फिंगर गोज अप. लेग बिफोर द विकेट. पग बाधा ज्याला म्हणता येईल. आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पहिलाच बॉलवरती आपण पाहिला गोल्डन डकचा शिकार झाला. आणि त्यानंतर मैदानाकडे नवीन खेळाडू चाललाय राहुल पाटील. प्रथमेश बाद झाला. राहुल मैदानाच्या आतमध्ये चाललाय. राहुल पाटील हा खेळाडू मैदानाकडे आपण दाखल होताना पाहिलाय. चांगली बॉलिंग. वन्स अगेन पॅड लाईनचा बॉल. पुन्हा एकदा आपण पहिला स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणा चेंडू. पंचारी लेग बाईज घोषित केलंय. आय थिंक आजच काळुंद्रे प्रीमियर लीग संपन्न झाली. आणि मॅन ऑफ द सिरीज आकाश गिरी. क्या बात आहे. आकाश गिरी मालिकावीर राहिला काळुंद्रे प्रीमियर लीगमध्ये. आणि आज मात्र हा संघ अंडर 25चा मैदानामध्ये दाखल झाला आहे. आमचे मित्र मनीष घरत यांचे स्टेटस पाहिले आम्ही आज. तर काळुंद्रे प्रीमियर लीग स्पर्धेचे प्रवीण घरत तो देखील इन ॲक्शनमध्ये होता. नेक्स्ट बॉल. स्विंग अँड मिस. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकलाय काळुंद्रे संघावरती. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. यंग ब्रिगेडला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. मोटिवेट केलं तर खेळाडूंना. प्रतीश मस्करकडे असणारी आक्रमकता पण अनेक स्पर्धांमध्ये पाहिली, कारण यंदा चर्चेमध्ये आहे काळुंद्रे संघ. याचं कारण आहे या कदर यंग खेळाडूंचा भरणा. क्लीन बोल्ड. क्या बात आहे. वेगावरती स्वार झाले. दांडी गुल. 4 मुंड्या चित केलं प्रतीश मस्करला. आणखीन एक विकेट मात्र जाईल गोठेकर बस संघाच्या खात्यामध्ये.
मैदानाच्या बाहेर गेल्या. आता चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कल्पेश घरत संघाला आणेल का या मॅचमध्ये परत, हे पाहावं लागेल. कल्पेश घरत इन ॲट नंबर 4 आणि त्याच्याबरोबरने राहुल पाटील बॉलिंग मार्कमध्ये आहेत. त्या ठिकाणी गोलंदाज प्रीतम जोशी त्यांना आपण पाहताय. चांगली गोलंदाजी, डाव्या हाताचे गोलंदाज आहेत आणि वेग देखील त्यांच्याकडे आहे. व्हेरिएशनमध्ये मात्र भर टाकला त्याने आतापर्यंत. याही वेळेला एज अँड टेकन कॅच इट कॉल कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कल्पेश घरतला 1 मोर विकेट. अजून एक धक्का. तिसरा खेळाडू बाजारात त्यानंतर मैदानाकडे चालले ट्रम्प कार्ड कारुंद्रे संघाचा आकाश गिरी मॅन इन फॉर्म, ज्याच्या नावाबद्दल चर्चा केली. मालिकावीर राहिला, 2 अर्धशतकं त्याने ठोकली, परंतु या मॅचमध्ये त्याला मोठा इम्पॅक्ट टाकता येईल का या लढतीमध्ये हे पाहावं लागेल. पहिल्या फेरीमधला चौथा सामना आणि जवळजवळ रात्रीचं पण पाहिले तर या ठिकाणी 3 वाजले रात्रीचं खेळ चाळे. ती आपण सिरियल पाहिली, प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आणि इथे देखील आता रात्रीचा खेळ हाफ ट्रॅकर होता, थोडासा ॲडजस्टेबल फटका, प्रॉपर कनेक्शन नाही आहे, परंतु 1 रन नक्की मिळेल या बॉलवर. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये प्रीतम जोशीने आपली गुणवत्ता कौशल्य सिद्ध केलं आहे, कारण या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केली लिगल 1 आणि धावा आपण विकेट त्याला मिळाले 3. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, दबाव टाकला त्या ठिकाणी मिथ 11 मंगलमूर्ती कालुंद्रे या संघावरती. अजूनही 18 बॉल आणि विजयासाठी 46चं समीकरण या मॅचमध्ये आलं. थोडासा आवाज आहे, 18-46चं समीकरण आता या मॅचमध्ये आलं आहे. सेकंड ओव्हरला आता बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाजपणे त्यांना पाहत आहे ओमकार आलेत. ओमकार परटुले हा खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती आलाय. गोठेकर संघ आपण पाहिला खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने सहभागी होतो. भरपूर स्पर्धा ते खेळलेत. अनेक स्पर्धांमध्ये पण त्यांना सहभागी होताना पाहिला. पेन तालुका असेल किंवा पुन्हा रसायनी, कर्जत, खालापूर, उरण, प्रत्येक तालुक्यामध्ये हा संघ खेळत असतो. भिवंडी परिसरामध्ये आपण देखील या संघाला पाहिला. त्या परिसरातून बेस्ट ऑफ बोरशेती याही टीमला आपण खेळताना पाहता आपल्या परिसरामध्ये. आणि त्या परिसरातील हा संघ आपण पाहताय. शहापूर, बरेचसे संघ हे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने सहभागी होतात, परंतु प्रचंड दहशत राहिली गोरसाई ब या नावाची टेनिस बॉलमध्ये. आणि या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला आहे ओमकार परटुले आणि समोर असेल आकाश गिरी. आकाशाला गवसणी घालणारे फटके त्याला घ्यावे लागतील. क्या बात आहे, वेगावरती स्वार झाले आणि बॉल त्या ठिकाणी आपण पहिला शरीराचा वेध घेतोय. 1 रन मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळाली. 1 धाव इथे आली. सिंगल रन इथे मिळेल. एक धाव त्या ठिकाणी घोषित झाले. पंच चर्चा करतील, दोन्ही ऑफिशियल पंच दीपक पाटील सर आणि आमचे द्वारकानाथ चोरगे. निर्णय काय असेल यानंतर आम्ही लगेच चर्चा करू. यानंतर काय घडामोडी घडल्या, बॉलला सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर शरीराचा वेध घेत असताना हा बॉल. आणि इथे आपण जर पाहिला चर्चा होते 2 पंचांमध्ये. एका बाजूला खरं तर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी मैदानामध्ये कोटेकर बस संघाचे देखील प्रमुख खेळाडू पोहोचलेले आहेत. चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय नक्की येईल. जो निर्णय असेल तो मात्र अंतिम. आता निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. 1 रन आय थिंक एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲड होईल. यस, लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी रन ॲड झाले. आव्हान आता थोडंसं अवघड झालं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2. कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये गोटेकर बस संघाने 21 कुठल्या होता. 1 सेकंड विकेटची संधी आणि याही वेळेला राहुल पाटीलचा गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या गोटेकर बस संघाला. क्या बात आहे, दबाव पूर्णपणे आता कालुंद्रे संघावरती.
जगदाले, क्या बात आहे, फिरवला बॉलला अक्षरशः. इथे देखील लाऊड अपील झाली. यस, बॅट ग्राउंडिंग झाली असं निदर्शनास आलं आणि त्यानंतर विकेट किपरचा जल्लोष बघा. बॉलच सांगते कुठे चालला बॉल फेकून. आनंद आपण जास्त एक्सायटेड होऊ नका, कारण इथे जर का स्ट्राईक रोटेट झाले तर आकाश स्ट्रायकिंग एंडला आला असता. आक्रमक खेळाडू. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. कालुंद्रे संघ म्हटला की संघर्ष, काळुंद्रे संघ म्हटला की नेवर गिव्ह अप, हार कधी मानायचे नाही आहे. काळुंद्रे संघ म्हटला की शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा हा खरं संघ आहे. आता इथे मात्र आता शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल, कारण अडचणी आल्या मैदानाच्या आतमध्ये. थोडासा कठीण असा हा सामना आपण पाहता काळुंद्रे संघासाठी झालाय. खोलात टाकलाय आशेचं किरण, आकाश गिरी बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. अजून एक विकेट. 4 धावसंख्येवरती अर्धा संघ गारच झालाय. फुंकर मारल्यानंतर आपण पहिला पत्त्यांचा बंगळा जसा कोसलावा तशी मात्र ही बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली, कोलमडून पडली. 5वा धक्का काळुंद्रे संघाला बसलाय. आया अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एका पाठोपाठ एक विकेट मात्र गमावलाय त्या ठिकाणी काळुंद्रे संघाने. पार्टनरशिप जी व्हायला हवी होती ती झालेली नाही. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय हर्षदला आपण पाहताय. शॉर्ट ऑफ प्लेन पिकअप शॉट, स्वीट साऊंड आला, बॉल चाला मिड विकेटला, खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा. 4 धावा. क्या बात आहे. पहिला मोठा फटका आला आणि तोही 7व्या क्रमांकाचा खेळाडू हर्षदच्या बॅटमधून 4 धावा चौकार. बारा चेंडूमध्ये आता 40 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. अंतिम बॉल 12-20 ची सरासरी मात्र राखायची आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालेत मनीष लहाने. मनीष लहाने हा खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती आलाय या षटकामध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये. आणि समोर असेल फलंदाज ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला प्रतीक जगदाले. हिरो बनण्याची संधी होती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, बाउन्सरने स्वागत केलं. क्या बात आहे. पहिलाच बॉल सटीक बाउन्सर टाकला. लाईन चांगली होती. अँड 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग मात्र गोलंदाजाला मिळाली. हे फार महत्त्वाचं खरं तर डिसिजन राहील. पहिला बाउन्सर वापरला आणि पहिला डॉट दबाव टाकत राहायचा प्रतिस्पर्धी संघावरती. याच अनुषंगाने टाकलेला बाउन्सर पाहायला मिळाला. याही वेळी फुल वेळी आपण जर पाहिला फुल लेन बॉल ऑन साईडला टर्न केला, बॉलला मिड विकेटमध्ये खेळले. सिंगल घेत असताना पूर्णपणे दबाव या इनिंगमध्ये पाहिला आपण मित 11 काळुंद्रे संघावरती. 10 चेंडूमध्ये आता 39 धावा. मोठी भागीदारी करावी लागेल आता या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये करता धावांचा पाठलाग करताना, कारण आता टॉप ऑर्डरचे 5 खेळाडू बाद झाले. त्यामुळे आता 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 10-39 हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. पुन्हा एकदा वेगवान बॉल. क्या बात आहे. कमालीचा वेग पाहिला मनीष लहानेचा. आणखीन एक आपण पाहिला वेगावरती स्वार झाला चेंडू. डॉट बॉल. 9 चेंडूमध्ये 39. हा सामना आपण जर पाहिला तर पूर्णपणे आता एकतर्फा होत चाललाय. लगातार तुम्हाला खरं षटकारांचा वर्षाव करावा लागेल. किमान 9 बॉलमध्ये 6 षटकारे खेळावे लागतील 39 धावांचा पाठलाग करताना. वन्स अगेन लेन बॉल टाकला. गती चांगली होती. आणि इथे आपण जर पाहिला तर आणखीन एक निर्धाव चेंडू. 8 बॉल 39 चं समीकरण. डॉट बॉल सुरू आपण पाहिले. प्रत्येक बॉलर्सने मात्र चांगलं कमबॅक केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रीतम जोशीचं षटक आपण पाहिलं निर्णायक. त्यात ओमकार परटुलीला आपण पाहिलं. याही वेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू. सामना आता एकतर्फा होत चालला. 7 चेंडूमध्ये 39 धावा. 7 बॉल 39 चं समीकरण. अंडर 25 ची ही संकल्पना या पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहता. त्यामधला हे 2 संघ कालुंद्रे या टीमला पाहता. वन्स अगेन डॉट बॉल. क्या बात आहे. जबरदस्त वेग आणि अकेरोट आपण पाहिलं खरं टप्पा
योग्य टप्प्यावरती ही गोलंदाजी, वेग देखील तितकाच भन्नाट आणि इथे मात्र सलगचा आणखीन एक डॉट बॉल. एकच रन या ओव्हरमध्ये खर्च केली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने मनीष लहानेने. आता शेवटचं षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर 6 बॉल 39. आता आतिश भांडे आला या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती. बरेचसे खेळाडू कदर अहमद आदी मडके आज टीममध्ये बसत नाहीये. तो देखील एक चांगला गोलंदाज या ठिकाणी गोटेकर ब संघाचा. परंतु ज्या पद्धतीने प्रीतमने स्टार्ट दिला आहे आपल्या टीमला, ज्या पद्धतीने गणेश डिंगोरेने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगमध्ये स्टार्ट दिला, कौतुकास्पद. मी मगाशी देखील म्हटलं होतं. आणि खरं तर चांगली सुरुवात झाली. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. जर तुमची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं असं म्हणतात आणि तेच घडलं मैदानामध्ये. दोन्ही सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना गोटेकर बी संघासाठी. शेवटचा ओव्हर आतिश पांडे आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधलं. शहापूर बेल्ट परिसरामध्ये याही खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. तो मात्र बॉलिंग मार्कवरती आला आहे. या बॉलला डॉट नाही आहे, सिंगल आली आहे. 38 समीकरण फक्त आणि फक्त मॅचमध्ये औपचारिकता राहिली आहे. क्रिक हिरोज ॲपवरती स्कोरिंग आपण होताना पाहता प्रणित दीपक पाटील आणि त्याच वेळेला ऑफिशियल स्कोरिंग देखील त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहता. चांगलं स्कोरिंग टेक्निकल स्कोरर देखील आहेत. आमचे एक समर्थला इव्हेंटचे टेक्निकल ऑपरेटर रोशन म्हात्रे यांना आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये चांगली भूमिका राहिली आहे. लेट आले पण थेट आले या स्पर्धेमध्ये, कारण आज 10 गाव प्रीमियर लीग होती दिवसा. ती स्पर्धा कव्हर करून या स्पर्धेमध्ये त्यांचा विशेष सहभाग आपण होताना पाहिला. वन्स अगेन सिंगल रन या बॉलवरती मिळाली. दबाव हा पूर्णपणे आता पाहिला तर काँग्रेस संघावरती एकतर्फी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु यानंतर पुढचा सामना हा खरं तर उत्कंठावर्धक राहील. मोठे भिंगार विपक्ष जासई असा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. जासई संघाकडे असणारी भेदक गोलंदाजी तर मोठे भिंगार संघाकडे असणारी आक्रमक फलंदाजी, यामधलं द्वंद्व तुम्हाला, यामधलं बॅटल, यामधलं युद्ध तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. मोठे भिंगार विपक्ष जासई हा सामना पाहायला आपण विसरू नका. यानंतरचा मोठा सामना असेल. परंतु काँग्रेस संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला आहे. दबाव या संघावरती. आणखीन एकदा स्विंग आणि मिस या इनिंगमध्ये आपण जर का डॉट पर्सेंटेज काढले तर जवळजवळ 80% मार्जिन. कारण धावा बॅटने कमी आल्या, डॉट बॉल हे जास्त पाहायला मिळालं. त्याचा प्रेशर हा काँग्रेस संघावरती वाढला. कारण असं म्हणतात इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. विकेटकीपरकडून चूक झाली आणि इथे मध्ये नशिबाचा चौकार बऱ्याच अवधीनंतर मिळाला. बाईच्या स्वरूपात यस बाउंड्री त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक एक रन क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. आणि हा शेवटचा बॉल दादू 12वे खेळाडू लकी प्लेयर आहेत त्यांचे. रेग्युलर संघ असो किंबहुना अंडर 25. मला वाटलं आज इन ॲक्शनमध्ये असेल दादू. तो दुखापत आहे, नाही तर षटकार चौकारांचा वर्षाव त्यांच्याकडून पाहायला मिळाला असता. चला जाऊया आपण. हा सामना एकतर्फा झाला आहे आणि इथे मात्र सामना जिंकला आहे तो म्हणजे निर्भी 11 साई समर्थ गोटेगर बी संघाने. अभिनंदन गोटेगर टीम, हार्ड लक टीम, मीत 11 काउंद्रे. आपला प्रवास इथे संपला, परंतु आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर या सामन्याचा हिरो सामनावीर